अवघे मिळून कोल्हाळ केला, अवघे मिळून कोल्हाळ केला, आता होता म्हणती गेला, आपुल्याला रडते भावे जया सवी जया परी, चुकलो आम्ही खेळता खेळ, गेला गोपाळ हातेचा, आपुल्याला रडते भावे जया सवी जया परी, तुका म्हणे धावते थडी, तुका म्हणे धावती थडी, न घाली उडी आता कोणी, आपुल्याला रडते भावे जया सवे जया परी, माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे, आपुल्या जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांच्या अनुकरण, तेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता, नीलांबुज श्यामल कोमरंगम सीता समारोपितो भागम, पानमासा एक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथं तरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकाएकमक्षरं पुंसा महापातकनाशनं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। विठ्ठला अवघे मिळून कोल्हाळ केला, आता होता म्हणते गेला, आपुल्याला रडते भावे जया सवे जया परी। प्रस्तुत आपल्या ह्या सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला अखंड नामयज्ञ, या नामयज्ञाच्या दृष्टीने आजच्या काल्याच्या प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वसंत भारतरत्न महाराष्ट्र भूषण साधू सम्राट श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा काला ह्या सदरातला अभंग आहे। विठ्ठला अभंगाला अभंगाच्या प्रस्ताविकाला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यांना सूचना, जेवढे खुर्चीवर बसले त्यांनी खाली बसायचं, खुर्चीवर जेवढे बसले त्यांनी खाली बसायचं। या ज्याला खरंच प्रॉब्लेम आहे, बुवा कमरेमध्ये दुखतंय, गुडघ्यामध्ये दुखतंय, म्हाताऱ्या माणसाने भरलं बसलं तर काय हरकत नाही, पण बाकीच्यांनी कोणी वरती बसायचं नाही। ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे त्यांनीच बसा, ज्यांना प्रॉब्लेम नाही तो बसल्यानंतर प्रॉब्लेम तयार होईल कीर्तन झाले हो। विठ्ठला आज आहे काला, काला म्हणजे ऐक्य, जिव्हाळा, एकत्रितकरण, प्रेमाचं अनुसंधान, जीवाभावाचं नातं निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे काला। नाम सप्ताह म्हटलं की नाम सप्ताहाची सांगता काल्यामध्ये ठेवलेली आहे, म्हणून मला तुम्हाला पहिल्या सुरुवातीला प्रश्न असा आहे की नक्की काला म्हणजे काय? किती काले श्रवण केले महाराज आपण? नाम सप्ताह म्हटलं की काला, मग मी तुम्हाला एवढे काले श्रवण केलेले आहेत, मग काला म्हणजे नक्की काय? अवघ्या महाराष्ट्रामध्ये नामयज्ञाची सांगता काल्यामध्ये ठेवलेली आहे, काल्याच्या कीर्तनाने यज्ञाची सांगता होते, मग काल्याचं अनुमान तुम्ही काय काढलं? काला म्हणजे नक्की काय? तर काला म्हणजे ऐक्य, काला म्हणजे जिव्हाळा, काला म्हणजे एकत्रितकरण, काला म्हणजे प्रेमाचं अनुसंधान, जीवाभावाचं नातं निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे काला। विठ्ठला जीवब्रह्माचं ऐक्य आहेच रे, लोक जोडल्याशिवाय देव कसा जोडता येईल तुम्हाला? माणसं जोडल्याशिवाय देव कसा जोडता येईल तुम्हाला? शेजारी पाजाऱ्याबरोबर गोड राहता आलं पाहिजे, ऐक्य निर्माण करता आलं पाहिजे, म्हणून काला नीट समजावून घ्या। सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाल्यानंतर संध्याकाळी हिशोबाची मीटिंग बसते ना,
हिसाबाची मीटिंग बसती का नाही? बसती का नाही? हे अरे बसती का नाही? हिशोबाला बसतं ना. फार हमरा तुमरी होती मीटिंग महाराज. हात त्याच्यावर बोलतो, हात त्याच्यावर बोलतो, कॉलर ताट करू करू ऊर ताणू ताणू बोलतात. एवढा खर्च. तू आलाच कशाला इथं? तू वर्गणी घेऊन घरी निघून जा. इथं माणसं जोडायला शिका. इथं कलह नाही पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ बाबा, सावता बाबा, गोरोबा काका, चोखोबाराय, कबीर महाराज, सेनानाभी, धनाबाई, मीराबाई आदी करून जे संत आहे, त्या संताने समाज जोडलेला आहे, एक संघ बनवलेला आहे. आणि एक समाजाची एक संगता म्हणजेच काला, म्हणजेच ऐक्य. विठ्ठला काला झाल्यानंतर गावात कुणीही भांडायचं नाही, कलह करायचा नाही, राढा करायचा नाही. सगळ्यांनी एकमेकाचं व्हायचं. हो, शेजाऱ्याशी सुद्धा भांडायचं नाही. हो, शेजाऱ्याबरोबर सुद्धा भांडायचं नाही. पुढच्या काल्यापर्यंत हा गुण तुम्हाला आला पाहिजे. अहो, काला हा शब्दच पाहणा कसा आहे. काला म्हणजे ऐक्य, काला म्हणजे एकत्रितकरण. आमच्या घाटावर जर तुम्ही आले ना, तर आम्ही गुळ भाकरीचा काला खातो. गुळ भाकरीचा काला आपल्याकडे नाही का. भाकरीची भाकर अशी चुरायची, त्याच्यामध्ये गुळ किस करून टाकायचा. बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर, त्याच्यामध्ये गुळ असा बारीक करून टाकायचा. त्या भाकरीनं गुळाला धरून राहावं आणि गुळाने भाकरीला धरून राहावं म्हणून मध्यस्थी काय असतं? तेल असतं. मध्ये काय असतं? त्याच्यामध्ये गंमत अशी आहे महाराज, प्रमाणापेक्षा कमी तेल पडलं तरी गुळ भाकरी एकमेकाला धरून राहत नाही. प्रमाणापेक्षा कमी तेल पडलं तरी गुळ भाकरी एकमेकाला धरून राहत नाही. आणि प्रमाणापेक्षा जास्त तेल पडलं, जास्त चिळबिळीत तेल पडलं तरी गुळ भाकरी एकमेकाला धरून राहत नाही. पण मर्यादित तेल पडलं तर गुळ भाकरीला सोडत नाही आणि भाकर गुळाला सोडत नाही. कधी 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 मर्यादित तेल पडेल तेव्हा. म्हणून तेल घालणाऱ्यांनी नीट घालावं की जेणेकरून कुणी कोणाला सोडून जाता उपयोगाचं नाही. ऐक्य, एकत्रितकरण, जीवाभावाचं नातं. तू माझा आहे आणि मी तुझा आहे. अहम ब्रह्मास्मी या बोधावर येण्यासाठी पहिली माणसं जोडा. म्हणून तुम्हाला जीवब्रह्माचं ऐक्य आहे ना, हे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पहिली गावामध्ये माणसं जोडायची असतात, समाज जोडायचा असतो, आपलेपणा निर्माण करायचा असतो. कुणी कुणाच्या विरोधात राहायचं नाही, कुणी कुणाच्या अपोजिट राहायचं नाही. त्याचं नाव आहे काला. याचं नाव आहे काला. आता या काल्याच्या निमित्तानं इथं हंडी टाकलेली आहे. बरी आहे बरं का, दहीहंडी बरी आहे, पण जरा अजून थोडं मडकं पाहिजे होतं. मडकं, माठ माठ, फोडीला टाकाचा डेराच पाहिजे. डेरा माहिती आहे ना? डेरा डेरा चांगला मस्तपैकी असा गरगरीत डेरा. घागर, घरामध्ये घागरे आहेत तुमच्या? पाण्याचे घागर, घागर घेऊन घागरच बांधायची महाराज पुढल्या वर्षी. शाबास. घागर, मडकं नाही, मडकं 10 पिंडाला असतं. ते सुतकाची भांडी इथं नाही आणायची. काही काही मडक्यांचं लय भाग्य महाराज ते काल्याला येतो. अशी काही काही मडके असतात. डेरा डेरा डेरा, घागर घागर घागरच. आणि त्या घागरीमध्ये आता मला माहितीये तुम्ही याच्यामध्ये फक्त दही आणि लह्या टाकल्या असतील. चूक. काला महाराज मामासाहेब कसला काला सांगायचे? काला म्हणजे नक्की लक्षामध्ये घ्या. याच्यामध्ये नुसतं दही नाही पाहिजे, नुसत्या लह्या नाही पाहिजे. पहा तुम्ही, आज भगवान कृष्ण काल्याच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये आगमन करत आहे, बरोबर की नाही? मग आज कृष्ण जर आपल्या गावामध्ये आगमन करत आहेत तर मग भगवान कृष्णाचा नैवेद्य आज पोचता झाला पाहिजे. इथे घरटी नैवेद्य आला पाहिजे. कृष्णाला पुरणपोळीचा नैवेद्य आवडत नाही, कृष्णाला श्रीखंडपुरीचा नैवेद्य आवडत नाही, कृष्णाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य आवडत नाही, बोंबलाचाही नाही आणि सुट्टीचा पण नाही. इकडं आलो म्हणून सांगतो. हो, या कोकणातली माणसं म्हणजे वाघासारखं जीवन जगणारी माणसं आहेत महाराज. पण या वाघाला सुद्धा गवत खायला लावलं आपल्या संतांनी. विठ्ठला या कोकणामध्ये काय साधे साधे महात्मे जन्माला येऊन गेले का महाराज? गेले बरेच, गेले दिगंबर ईश्वर आणि राहिल्या त्या कीर्ती.
आणि त्यांच्या पाठीमागे बाबांसारखी मंडळी आहेत, महाराजांसारखी मंडळी आहेत, वाटचाल करणारी मंडळी आहेत, दादासाहेब होऊन गेले, अनेक मंडळी, मोरे माऊली वगैरे, केवढा परंपरा आहे इकडे. मग आता हा पखवाज वाजवतात ना महाराज, ते नाही वाजवत, ते राम मिस्त्री शंकर मिस्त्री बोलतात त्याच्यातून महाराज. मला माहिती, मी पखवाज लगेच ओळखतो. विठ्ठला रामदादा माझं कीर्तन कधी सोडलं नाही, कधी सोडलं नाही रामदादाने. मुंबईत नाही सोडलं, तिकडं पोलादपूर, महाड, अगदी चिपळूण पर्यंत, सिंधुदुर्ग पर्यंत, जिथून माझं नाव कळलं का रामदादा यायचे माझ्या कीर्तनाला वाजवायला. बरं का, मी त्याच्या संग लय संवाद साधायचा स्पेशल. तुम्हाला माहिती आहे, मी इथं सांगत नाही माणसं, तुम्हाला ऐकत जा दादा जराशी. शंकर मिस्त्री सुद्धा इथे पनवेलला होते सर्व्हिसला, शंकर मिस्त्री पण गेले वाटतं आता. काय ताकद होती, काय शक्ती होती महाराजी. तुम्ही कोकणाला काय समजले? अरे नाविन्यता निर्माण करण्याची सक्षम स्थिती परमानंदाच्या आनंदातून उपभोगली असेल तर माझ्या कोकणी समाजाने. विठ्ठला भगवानच्या कृष्णाच्या गवळणींमध्ये कोकणस्थ गवळणीचा उल्लेख आहे की नाही? थकविल्या गवळाने आयशा पाची भगवान कृष्णाने या निवडक गवळणी काढल्या. करायचे सगळ्या समाजाच्या गवळणीचं वर्णन करायचंय, पण या निवडक 5 जणी निवडल्या. कोकणी गवळणींना सुद्धा किती गोड वर्णन केले महाराज, केवढी गोड याचना केलेली आहे नाही का. पावगा दाताला पावगा दाताला झेलो देवा पाया पडलो थकविल्या गवळणी गवळणी आयशा पाची प्रार्थना करते कन्हैया, कन्हैया पावगा दाताला मैं नंदा का झिलो माको फडको दे, मी हिवाने मेलो, माझी साडी दे, मला हिव वाजलेला आहे, मला थंडी वाजलेली आहे, मी हिवाने मेलो माको फडको दी, घे मी ले मेरी चुनरी. नाही का, चुनरी म्हणजे साडीच तास. एवढी याचना करणारी ती गोपी आहे, गवळण आहे. म्हणून महाराज भगवान कृष्णाने अतिशय महत्वाचा विचार करून नामदेवरायांनी या 5 गवळणी महत्वाच्या आपल्या दृष्टी सापेक्षतेला मांडलेल्या आहेत, आणलेल्या आहेत. विठ्ठला आपल्याला ऐक्य करायचंय, समाज जोडायचा आहे. एक संगतीनं मराठी, कानडी, मुसलमानी, कोकणी, एक संगतीनं मराठी, कानडी, एक मुसलमानी, कोकणी, गुजराती आहे का नाही, एवढ्या जोडल्या महाराज. म्हणून या समाजाच्या यांच्या माध्यमातून समाजामध्ये द्वैत निर्माण न होता, खिंडार न पडता आपल्याला माणसं जोडायची आहेत, आपलेपणा निर्माण करायचा आहे. आणि आपलेपणा निर्माण करणं याचं नाव काला, ऐक्य निर्माण करणं याचं नाव काला. आणि समाजामध्ये ऐक्य निर्माण फक्त आपणच करू शकतो, राजकारणी नाही करणार. राजकारणी करतील आता बघा, थोड्या दिवसांनी डिक्लेअर होऊ द्या, डिक्लेअर होऊ द्या, जिंदाबाद. चंगळवादी सगळे महाराज. आमचे महाराज कोणते येऊ दे महाराज, ते तुम्हाला चांगलेच सांगणार, निर्व्यस्ती जीवन जगायला सांगणार, सात्विक जीवन जगायला सांगणार, व्यसनापासून मुक्त व्हायला सांगणार. आणि तुमच्या निवडणुका सुरू झाल्या का पुढारी तुम्हाला पाजून प्रचाराला पाठवणार. खरे का नाही, खरं का खोटे, खरं बोला, खरे का नाही, पाजून तुम्हाला प्रचाराला पाठवतात. मग सगळा समाजाची उत्तम घडी कोण निर्माण करू शकतो, कोण करू शकतं? परमार्थ संत. मला संताला लय आघात सोसावे लागतात जगाचे. एका जनार्दनी संत सोसी जगाचे आघात. आघाताशिवाय संत तो होत नाही. महाराज मी नेहमी सांगत असतो, आमचे भगवान बाबा गडावरचे, आता नामदेव शास्त्री आहे तिथं, आता तुम्हाला दोघांना माहिती आहे सगळं,
माझ्या जवळचे दोघे पण बरं का. नामदेव शास्त्रींचा पहिला नंबर आला होता निबंध स्पर्धेमध्ये 5 युनिव्हर्सिटीमध्ये. तेव्हा त्यांना तो निबंध मी लिहू लागलो होतो. शास्त्रींना विचारा त्यांना. आणि पण विद्वान महाराज, न्यायावर प्रभुत्व. हो, ते भांडणाशी मला काही घेणं नाही देणं नाही काही नाही. संतांनी शांत राहिलं पाहिजे. ते त्या गडावर बसलेले आहेत. भगवान बाबा एवढी ताकद. महाराज संतत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीनं मला त्यांचं एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवावं असं वाटतं. काय शक्ती आहे. हो, नारायण गडावर बसले भगवान बाबा. त्यांची स्थापना केली नारायण गडावर. ते लोकांना खिचकलं, आवडलं नाही त्यांना. काही लोक त्यांची विटंबना करायला एक बाईच तयार केली. तिला त्यांच्या विरोधामध्ये आष्टीच्या कोर्टामध्ये निर्णय सुरू झाला. ते न्यायाधीश होता, तो मुस्लिम समाजाचा होता. न्यायाधीश मुस्लिम समाजाचा होता. पण त्यांची भगवान बाबावर श्रद्धा फार होती. त्या मुस्लिम समाजाच्या न्यायाधीशाची भगवान बाबांना ते फार मानायचे बरं का. नगरचे होते ते. आणि तो कोर्टामध्ये निर्णय सुरू झाला. त्या बाईला त्या न्यायाधीशाने विचारलं, का ग बाई, भगवान बाबावर तू एवढा गलिच्छ आरोप केलेला आहे, म्हणजे तू भगवान बाबांना पहिल्यापासून ओळखते? हो म्हणजे मग आज ओळखते काय ना? मी पहिल्यापासून ओळखते मी. मग तुला यांचं सगळं माहिती असलं पाहिजे. सगळं माहिती आहे मला. मग सांग, भगवान बाबाच्या कोणत्या पायाला 6 बोट आहेत? गामागुम झाली बाई. हो, तिच्या हातात तिला कळलं आपल्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. रडायलाच लागली. हो, आता भगवान बाबाच्या कोणत्याच पायाला 6 बोट नव्हती. ते न्यायाधीश होते ते. हो, माफी मागितली. मला कुटील कारस्थान करणाऱ्या लोकांनी बाबांना आरोप घ्यायला सांगितला. बाबाने सांगितलं तिला काही शिक्षा करू नका, तिला सोडून द्या, जाऊ द्या. अशी लय असतात. संत निंदा करणारे फार असतात. गडावर निघून आले बाबा. पण काही कुटील कारस्थान करणाऱ्यांना राहत नाही. एक बारी फसली तर दुसरी बारी. बाबांचा फेटाच चोरून नेला आणि एका बाईच्या घरात ठेवला. त्या बाईच्या घरात तो फेटा नेऊन ठेवल्यानंतर बोंब झाली. भगवान बाबांचा फेटा ह्या बाईच्या घरात कसा? निंदेला सुरुवात. पश्चाताप वाटले बाबा. तेव्हा काय एका प्रसंगाला मी सामोरं झालो. त्या दिवशी निर्णय घेतला, नारायणगडावर जाणार नाही. तिथून निघाले, गंगेवर गेले. महाराज, ज्याच्यामुळे स्त्रियांवर माझ्या बाबतीमध्ये आरोप घडतोय ना, ते लिंगच कापून टाकलं. याला म्हणतात संतत्व, याला म्हणतात साधुत्व. बस, ज्याच्यामुळे आरोप होतोय माझ्यावर, व्यभिचाराचा आरोप होता, ते लिंग ठेवायचंच कशाला? लिंग शिरच्छेद करून टाका लिंगाचा. आणि महाराज जिथं ते रक्त सांडलं तिथं तुळशी उगवल्या. हा चमत्कार, हे साधुत्व. संतांची निंदा होती महाराज. संतांना सुखी देऊ. महाराज, आजपर्यंत जेवढे संत झालेत, मला सांगा कुठल्या संताचा छळ नाही झाला? सांगा बरं, सांगा ना, कोणाचा छळ नाही झाला? वामन भाऊचं काम लय बेकार होतं महाराज. भाऊ काय झालं, एक सप्ताह होता, सप्ताह. आणि त्या सप्ताहाचा अशी एक मेड आहे ना, ही मेड एकाच्या दारामध्ये येत होती. दाराच्या थोडी कोपऱ्यामध्ये मेड येत होती. तर तो घरावाला म्हणला, इथं माझी इथे दारापुढं मेड घेऊ नको, तिकडं बाजूला खंड दर, बाजूला घे. म्हणले, हा बाजूला दर घेतला, मेड बाजूला, इथं या मंडपाला झोड पडेल. नाही, इथं घेऊनच देणार नाही, दर नाही घेऊन देणार. तो मंडपावर गेला वामन भाऊ. म्हणलं, भाऊ तो तिथं काय दर घेऊन देत नाही. भाऊ म्हणले, जाऊ दे, तो मेल्यावर आपण सप्ताह करू, दे सोडून. मेलं ना संध्याकाळी 5 काय तो संध्याकाळी मेलं, ते दुसऱ्या दिवसापासून सप्ताह सुरू. वाचा शुद्धी महाराज. हो, म्हणून साधू संतांनी आपल्या वाचेवर प्रभुत्व ठेवायचं असतं. आपल्या वाचेची सिद्धता साक्ष करून दाखवायची असते. वाचा बोले वेद नीती करू संती केले ते, हे संतत्व आहे. विठ्ठला त्याची संततेची
करणारे साधक, हो ते साधक समाजासाठी त्याग करतात. जगाच्या कल्याणा विभूती, पण संतांच्या कल्याणा जगाला काय वाटतं का? लय लबाड लोक आहेत महाराज. जोपर्यंत महाराज येत नाही तोपर्यंत सारखे फोन चालू, महाराज निघालात का, बर का. पण आज एकदाच फोन आला फक्त, तो पण इथं जवळ जवळ आले हो, कारण त्यांना माहिती आहे महाराज येणार आहे म्हणून, नाही का? तुम्हाला माहिती होतं, मी कुठं फसवीत नाहीच. जरी तरी आलो महाराज, ऑपरेशन झालं तरी आलो, कारण ही सगळी गँग माझ्या घरी आली होती त्र्यंबकला जाताना. मग यांना भिनुकाच्या शेंगा चारल्या सगळ्यांना आपल्या वावरातल्या. काही काही गावात गेलो ना महाराज, सकाळपासून फोन, महाराज निघालात का, महाराज कुठपर्यंत आलात, महाराज आले, कीर्तन झालं, निघून गेले, मग एकाचाही फोन येत नाही, महाराज कुठपर्यंत गेलात, काम झालं तुमचं. मारे चौकशी करत जा, कोणीही महाराज असू दे आमचे, तुमचा कार्यक्रम करून गेले ना, ते प्रवासाला आहेत, रस्त्याला आहेत, ते मार्गस्थ आहेत, ते नेहमी चौकशी करायची, महाराज कुठपर्यंत प्रवास झाला, व्यवस्थित प्रवास झाला का, विचारपूस करत चला या साधू संतांची. विठ्ठला आपल्या संतांनी याच्यात जागवलं राजाओ, ऐसे जागविले अवघे जाण, होते संचित ते केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवासी विसरलं ना. जग जागवलं, जगदोगी जाग बोलत. आज काल्याचं कीर्तन ही प्रमाणे घेत नाही मी, माझ्या प्रास्ताविकामध्ये कामापुरतं मी फक्त ते वापरतो. विठ्ठला अवघे जागविले अवघे जन, संतांनी जागवलं. सांगा मंडळी, 7 दिवस आपल्या गावात सप्ताह चालू आहे, एक एक महात्मा आलेला आहे, एक एक महाराज आलेले आहेत, आणि तुम्हाला जागवायचं काम केलेलं आहे, तुम्हाला दिशा द्यायचं काम केलेलं आहे, तुम्हाला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे, दिशा दिलेली आहे त्यांनी. ऐसे जागविले अवघे होते संचित तेही केले दान. लय काय लय दुबळी, तुका म्हणे दुबळी कोण कोण, 7 दिवस ते ऐकायला आले नाही, तो दुबळा. गावात सप्ताह चाललाय पण ऐकायला आला नाही. मी बोलत नाही, मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, आणि केली बहुत हो. मी असं म्हणतो सगळ्या मंडळी तुम्हाला बरं का, आपल्या इथं आपल्या गावातलं भजनी मंडळ आहे का नाही? गावातलं भजनी मंडळ आहे ना? कसं का असणार, पण आमचं भजनी मंडळ आहे गावामध्ये. गावात जर कुणी मेलं तर त्याला भजन लावून नेताना माहीत नदीवर स्मशानभूमीत. पण जो कधी कीर्तनाला येत नाही, सत्याची वर्गणी देत नाही, त्याला भजन लावून नेता कशाला? नाही, माझा आरोप आहे महाराज, हा दावा आहे माझा. नाही ऐकले गायले धरिली लाज, इथं सुद्धा यायची त्याला लाज वाटते. हो मी एवढा आहे, मी तेवढा आहे, मी पैशावाला आहे. आग लावतो या पैशावाल्याला. त्या पैसा आहे तरी किती रे, आण माय चल, किती कधी असा पैसा. मी असा आहे, मी तसा आहे. काय काय वाटतं मी पदवीधर झाले, मी ग्रॅज्युएशन झाले, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन म्हणजे परमार्थ करायचा नाही का? पदवीधर म्हणजे परमार्थ, उलट पदवीधरांनी परमार्थ केला पाहिजे. शब्दशक्ती बळकट करण्याची सक्षम स्थिती संत वाङ्मयामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या संतांचं कुठलं शिक्षण झालं नाही, कुठल्या प्राथमिक शाळेमध्ये गेले नाही, कुठल्या कॉलेजला गेले नाही, विद्यापीठात गेले नाही, कुठल्या विद्यापीठाची पदवी ग्रहण केली नाही, तरी आजच्या पदवीधरांना ज्ञानोबा तुकोबारांचा गाथा कळत नाही. कळतोय का? हेच माझ्यासाठी घ्यावं गाथा घ्यावं. संतांचं वाङ्मय उच्च प्रतीचं आहे राजावर. तुम्हाला डिग्री संपादन करता येते, PhD होता येते संत वाङ्मयावर. तू किती शिकला याला महत्व नाही, तू किती शिकून सुधारला, आदर्श जीवन बनवलं याला महत्व आहे. विठ्ठला सगळ्या गावाला इथं आलं पाहिजे, नातं जोडायचं, ऐक्य करायचे, आपुलकी करायचे, आपुलकीचं वातावरण तयार करायचे. महिला मंडळ तुम्ही जर ठरवलं ना, पुढच्या सप्ताहापर्यंत भांडायचं नाही. ए डोकऱ्यानो, या आताच्या पुढे आमच्या डोकऱ्या आहेत ना जुन्या, लय खतरनाक. भांडायचं नाही म्हणजे नाही. अरे ते भांडा धुतलं, नुसतं पाणी टाकलं, आणि पाणी टाकलं तर ते पाणी शेजारच्या अंगणामध्ये उडलं तर डोकरी मध्ये, ए तुझं का डोळे गेला का? काय कशावरून नाही भांडण हो, कशावर नाही सोडून, कशावरून नाही भांडायचं नाही. ऐक्य, अरे उडाला असेल तर उडाला असेल, जाऊ दे.
सोडून द्यायचं, डोक्यात काही गोष्टी घ्यायचं नाही. म्हणून तुम्हाला जर काला कळावा असं वाटतंय ना, काला तर माणसं जोडायची, शेजारी पाजारी जोडायची. नुसते शेजारी पाजारीच नाही, सगळ्या जाती धर्माची लोक जोडायची, सगळा एक संघ समाज करायचा. जातीभेद नाही करायचा, भेदच पाळायचा नाही. कसली जात रे? तुम्ही पुराण काळातले ग्रंथ काढा, जातीभेद नव्हताच. काढा त्या मत्स्यगंधाचा इतिहास, जातीभेद पूर्वी नव्हताच, कुणी पाळीत नव्हतं, आंतरजातीय लग्न व्हायची. पण या मधल्या काळात कर्मठ बाम न येऊन गेली ना, यांनी गोंधळ केला. ज्ञानोबा तुकोबारांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच दिले बाबांनी, कर्मठ. आत्ताचे ब्राह्मण सुद्धा चांगले आहेत, आत्ताचे ब्राह्मण सुद्धा चांगले आहेत. पण ज्ञानोबा संभाजी राजाला त्रास, छत्रपतींना त्रास, ज्ञानोबा तुकाराम महाराजांना त्रास, सावता बाबांना त्रास, किती छळवले यांनी. त्या काळात मी नव्हतो म्हणून ठीक आहे, पण त्या काळात जर मी असतो तर मी आता नसतो ना. मी द्वेष नाही करत, ब्राह्मणांचा द्वेष नाही करत. रुचा वाचावी ब्राह्मणानेच, अध्ययन करावं ब्राह्मणानेच, आपल्याला आचारसंहिता शिकवावी ब्राह्मणानेच, याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आमच्या संस्थेचे जोग महाराज समाज ब्राह्मण होते, मामासाहेब ब्राह्मण होते, मग पण ते असे द्वेषी नव्हते, मत्सरी नव्हते. प्रोफेसर होते ते मामासाहेब. स्वतःचा सगळा पगार गोरगरवांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये घातला. विठ्ठला स्वामी आणि जोग महाराज अशी जोड गोळी होती महाराज. कसला आनंद. समाज जोडला, ऐक्य निर्माण केलं महाराज, गोरगरिबाची लेकरं शिकवली. म्हणून तुम्हाला मी सांगतो, माणसं जोडा, आधी वाद भेद करायचा नाही. अहम ब्रह्मास्मी या बोधावर यायचंय ना, जोडा. माझा मीच देव, माझा मीच देव, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, अहम ब्रह्मास्मी. कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सौभाग्य सत्ता, नाही तुझा अनेक मागुता गा, वासुदेव करीतो फेरा. मी देव आहे, माझा मीच देव, माझा मीच देव, शास्त्राने हा भेव निवड. अरे आपण सगळे देव आहोत. तुम्हाला तुमच्या बरोबर एखादी म्हातारी भांडायला लागली ना, डोकरी भांडायला लागली ना, समजायचं देवच भांडवतो माझ्या बरोबर, असं समजायचं. म्हातारीच्या नादी लागायचं, सासूच्या पण नादी लागायचं नाही. ए सुनाओ, तुम्ही अशा लबाडेत काही सुना, लग्न झालं का लगेच नवऱ्याला घेऊन बाजूला, सासू एकटेच. घरात कोणच्या राहता, घरात कोणच्या राहता, सासू सासऱ्याच्या. शेती कोणची खाता, सासू सासऱ्याची. शेताचे पैसे कोणाला मिळाले आता, सासू सासऱ्याचे मिळाला पाहिजे का नाही. पण तुम्ही तुमच्या नावाने करून घेतला असेल, तुम्ही हिस्सा सोडलाच असेल, पप्पा बाबा माझ्या नावाने करून द्या, लय लबाड तुम्ही. आणि हाल कोणाचे, लाज नाही वाटत. तुमच्या बापाची इस्टेट खाता का तुम्ही, आहे का नाही. वागतील, वागणार. काय सुशील मुली आहेत, आता शिकलेल्या मुली आहेत, त्यांना कळतंय सासू सासऱ्याला आईबापासारखं जपायचं. सासू सासऱ्याला, हे पुरू, सासू सासऱ्याला कोणासारखं जपायचं, आई वडिलांसारखं जपायचं. तुमची आई तिकडं सुखी राहावी वाटतं की नाही. तुमची आई तुमच्या माहेरी, तुम्ही सासरे आल्या विचुंब्याला, तुमचं माहेर दुसरं असेल, तुमचे आई वडील तिकडं असतील, तुमची आई जर आजारी पडली, तुम्ही भेटायला जाता का नाही. चिक्कू संत्री
द्राक्ष केळी आईला घेऊन जाता ना, आईला खाऊ घालता, 2 दिवस आईजवळ थांबता, तिसऱ्या दिवशी आईला म्हणता आई गेलं पाहिजे ग मला, त्यांचा डबा पोरांचा डबा किती, त्यांच्या 2 चपात्या, पोराची एक 1.5 चपाती आणि हिच्या 2 चपात्या, 5-5.5 चपात्या बनवायचा, यांचा डबा त्यांचा डबा, लय काम बाईला. आणि मग इकडे सासरी आईचा निरोप घेऊन, पण आईचा निरोप घेताना आईच्या कुशीमध्ये तुम्ही रडता ना इथंच तुमचं चुकतं. आईच्या कुशीत कधीच रडायचं नाही. इकडे येताना रडायचं असेल तर वहिनीच्या कुशीत रडायचं. अरे हो, खरं सांगतो, मला सांगा, तुम्ही इकडे आल्यानंतर तुमच्या आईला कोण सांभाळणार आहे? वहिनी. जेवायला कोण वाढणार आहे? वहिनी. अंथरूण कोण करून देणार आहे? वहिनी. आंघोळ कोण घालणार आहे? पण तुम्ही अशा निबारेत तुम्ही वहिनीची कळ दादाला लावून येता. दादा तुम्ही बायको असं म्हणली का? दादानी बायको हाणलीच. काही गरज आहे का? तुम्ही वहिनी बरोबर समीट साधवा. वहिनीच्या कुशीत रडायचं, वहिनी माझ्या आईला तुझ्याशिवाय आधार नाही कुणाचा ग, तुझ्याशिवाय जेवायला कोण वाढील, आंघोळ कोण घालील, अंथरूण कोण करून देईल, थकली माझी आई, हातामध्ये त्राण नाही उरला, आईच्या शक्ती नाही ग, वहिनी सांभाळ नाही ग माझ्या आईला. एवढं जर प्रेमाने वहिनी सगळं बोलल्या तर वहिनीचा बाप तुमच्या आईला फुलात ठेवील असं वहिनीला सांगायचं. विचुंब्याला यायचं, सासू सासऱ्याला घ्यायचं आणि रेल्वे स्टेशनला जायचं. जमलं?